नमस्कार मंडळी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आले। शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। बऱ्याच जिल्ह्यातील प्रस्ताव सुद्धा मंजूर करण्यात आले होते आणि बऱ्याच काही जिल्ह्यात नुकसान भरपाईची जी काही रक्कम असेल ती आपल्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेली आहे। यापैकी काही जिल्ह्याचे प्रस्ताव बाकी होते आणि जे काही जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रस्ताव दिले होते त्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे। 18 मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण जीआर करण्यात आलेला आहे आणि या जीआरच्या माध्यमातून जे काही जिल्हे पात्र होते, जे काही जिल्हे अपात्र होते, अशा सर्व जिल्ह्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यामधील शेतकरी किती पात्र असणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी जे काही लागणारा निधी आहे ते किती आलेला आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला हेक्टरी अनुदान किती मिळणार आहे, बहुपिकासाठी किती मिळणार आहे, फळपिकासाठी किती मिळणार आहे आणि जिरायती पिकासाठी किती अनुदान मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर या साईडला आपल्याला काळा बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। त्याचबरोबर जे काही घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑन करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पडल्यानंतर लगेच अपडेट पाहायला मिळेल। तर मंडळी चालू करूया आजचा आपला व्हिडिओ। मंडळी, ज्या ते ऑक्टोबर आणि ते सप्टेंबर या महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रस्ताव दाखल केले होते आणि प्रस्ताव दाखल झाल्यानंतर जे काही जिल्हे होते त्या जिल्ह्यात काही प्रमाणात नुकसान भरपाईची रक्कम वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु बऱ्याच जिल्ह्याचे जे काही प्रस्ताव होते ते पेंडिंग होते, त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नव्हती। अशा जिल्ह्यातील जे काही मंजुरी आहे ती देण्यात आलेली आहे। यामध्ये अमरावती जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि जवळपास 51,262 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो 65,34,79,000 मदत ही या जिल्ह्यासाठी अमरावती विभागासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 56,700 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 79,44,40,000 मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि जवळपास 1,90,285 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 24,118,52,000 मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 389 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि हे जे काही शेतकरी आहेत 25,77,000 मदत या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अमरावती विभागात परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि परत एकदा प्रस्ताव पाठवण्यात आले होते। अमरावती विभागाचे जे काही 11,700 शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी 12,40,00,000 मदत ही जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात 48 शेतकऱ्यांचं परत एकदा नुकसान झालं होतं, परत एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता। 4,11,000 मदत या जिल्ह्यात सुद्धा या शेतकऱ्यांना सुद्धा मंजूर झालेली आहे। त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं। 33,684 शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि 51,45,08,000 मदत या जिल्ह्यात सुद्धा झालेली आहे। त्याचबरोबर मंडळी, वाशिम जिल्हा सुद्धा प्रतीक्षेत होता। वाशिम जिल्ह्याला सुद्धा पैसे वाटप झाले नव्हते आणि जवळपास 65,484 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 63,86,61,000 मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर आपण आता ठाणे विभागाचा अपडेट घेणार आहोत, ठाणे विभागाची माहिती घेणार आहोत। ठाणे विभागासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी 58,920 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यासाठी 35,20,65,000 मदत ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। पालघरसाठी 46,703 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यासाठी 19,69,46,46,000 मदत जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर रायगडसाठी 22,284 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 9,36,34,000 मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर झालेली आहे। रत्नागिरीचा जर विचार करायचा झाला तर 1,930 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 33,55,000 मदत या विभागासाठी, या जिल्ह्यासाठी सुद्धा जाहीर झालेली आहे। सिंधुदुर्गसाठी 4,466 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 1,33,96,000 मदत या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेली आहे। जर आता आपल्याला शेती पिकाचं नुकसान झालं आणि यासाठी आता जे काही मंजूर देण्यात आलेले त्यामध्ये आपल्याला जे काही जिरायती पिकं असतील
त्यासाठी आपल्याला 13,600 रुपयाचं प्रति हेक्टरचं अनुदान दिलं जाणार आहे. 3 हेक्टरची मर्यादा असणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे फळबाग पीक असेल तर यासाठी जवळपास 17,000ची मदत हेक्टरी दिली जाणार आहे. 3 हेक्टरच्या मर्यादेत ही सुद्धा मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर आता आपल्याकडे बहुपीक असतील, जे काही बहुपीक असतील त्यासाठी 27,000 3 हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान आपल्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे. याच्या केवायसीच्या याद्या असतील, या केवायसीच्या याद्या जर आपण केलेल्या असतील किंवा केवायसीच्या याद्या आपल्याकडे उपलब्ध झाल्या नसतील तर आपण ही केवायसीची यादी तलाट्यांच्या माध्यमातून घेऊ शकता. केवायसी झाल्यानंतर जे काही आपले खात्यावर पैसे ते आता पाठवले जाणार आहेत. 18 मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण JR करण्यात आलेला आहे आणि जो काही शेतकरी पात्र केलेले त्या शेतकऱ्यांसाठी जे काही निधी लागणार आहे तो निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. याचं वाटप काही दिवसातच केलं जाणार आहे. लवकरात लवकर हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे. असेच नवीन अपडेट घेण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि याचबरोबर अतिवृष्टीचं अनुदान सुद्धा आपण पाहणार आहोत. जे काही आपल्या शेतामध्ये अवकाळी पाऊस झाला होता, गारपीट झाली होती, याच्या सुद्धा अनुदानाला मंजुरी देण्यात आलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती माहिती सुद्धा घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.